घरफाळा करवाढीला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवला। प्रशासनानं सदस्यांना तसंच गटनेत्यांना विश्वासात न घेता परस्पर करवाढीचा प्रस्ताव आणलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला। करवाढ तर देणारच नाही, पण व्यावसायिक घरफाळा अव्वाच्या सव्वा असून तो कमी झाला पाहिजे। तसंच भाडेकरूंसाठी 76% असलेला घरफाळाही 25%वर आणा अशी मागणी करत आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली। नगरोत्थान योजनेतील कामं व्हीयूबी कन्स्ट्रक्शननं केलेली नाहीत, त्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी या सभेत करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर स्वाती येवलुजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली। आजच्या सभेत पुरवणी कार्यपत्रिकेवर महापालिका प्रशासनानं मालमत्ता कराचे दर सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव आणला होता, पण घरफाळा वाढीच्या प्रशासनाच्या या प्रस्तावामुळे शहरवासियांमधून जोरदार विरोध होऊ लागल्यानं नगरसेवकांनी नमतं घेऊन या ठरावाला विरोध करण्याचा निर्धार केला होता। शिवसेनेचे नगरसेवक घरफाळा वाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा या आशयाचा फलक घेऊन घोषणा देतच सभागृहात आले। सत्यजित कदम यांनी मूळ कार्यपत्रिकेत करवाढीचा प्रस्ताव न आणता सदस्यांना विश्वासात न घेता पुरवणी कार्यपत्रिकेत हा विषय आणल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला। प्रशासनानं हा प्रस्ताव आणल्यामुळे आंदोलन होत असून माकडाच्या हातात कोलीत देण्याचा प्रकार प्रशासन करत असल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला। या विषयावरील चर्चेत अशोक जाधव, मुरलीधर जाधव, किरण नकाते यांनी सहभाग घेतला। प्रशासनात जर महापालिका चालवणार असेल तर सर्व नगरसेवक राजीनामा देतो असंही कदम यांनी सांगितलं। भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारताना नियमानुसार चटई क्षेत्र विचारात न घेता बांधीव क्षेत्र विचारात घेतलं, त्यामुळे 20% अधिक घरफाळा कर निर्धारण विभागाकडून वसूल केला जातोय। आत्तापर्यंत महापालिकेनं 33 कोटी रुपये चुकीच्या पद्धतीनं जादा वसूल केले आहेत, ते परत द्यावेत असंही कदम यांनी सांगितलं। सर्व नगरसेवकांनी जागेवर उभं राहून संभाव्य करवाढीला विरोध दर्शवला। ज्या मिळकतींना घरफाळा लागू केलेला नाही त्यांना घरफाळा लागू करावा आणि अन्यायी घरफाळा नामंजूर अशी पत्रकं भाजप ताराणे आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात दाखवून प्रशासनाचा निषेध केला। सायबरटेक कंपनीनं अजूनही मिळकतींचा सर्वे केलेला नाही, त्यामुळे त्यांचा ठेका काढून घ्यावा असं सांगितलं। महापालिका कोणत्या सुविधा देत नाही, मग घरफाळा वाढ कशाला मागता अशी विचारणा मेहजबीन सुभेदार यांनी केली। व्यावसायिक मिळकतींना इतर महापालिकांपेक्षा जादा घरफाळा आहे, त्यामुळे व्यावसायिक कोल्हापुरात यायला धजत नाहीत, तर भाडेकरूंचा घरफाळा 76% लावलाय, त्यामुळे थकबाकीचं प्रमाणही वाढलंय असं सदस्यांनी सांगितलं। भाडेकरू ठेवल्याबद्दल मालकांना 76% घरफाळा हे कुठल्या कायद्यात आहे अशी विचारणाही सदस्यांनी केली। घरफाळा करवाढीचा विषय तर नामंजूरच व्हायला हवा, शिवाय भाडेकरूंचा घरफाळा 25% असावा आणि व्यावसायिक घरफाळाही कमी करावा आणि अशा प्रकारचा प्रस्ताव सभागृहात प्रशासनानं सादर करावा, मगच यावर निर्णय घेतला जाईल असं सर्व सदस्यांनी सांगितलं। त्यामुळे हा विषय आजच्या घडीला तरी मागे पडला। घनकचरा व्यवस्थापनातील तरतुदींचं अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती संस्थांना जाग्यावर दंड करण्याचे अधिकार देण्याबाबतचा ठराव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला। सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सोनोग्राफीचे दर निश्चित करण्यासाठी आलेला प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला। तसंच परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी महापालिकेकडून अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला। नगरोत्थानचे 108 कोटी रुपयांची कामं पूर्ण करून उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला 15 दिवसात सादर करावं लागणार आहे, अन्यथा त्या स्थितीत हा प्रकल्प सक्तीनं बंद करण्यात यावा। तसंच नवीन 250 कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यासाठी आलेल्या प्रस्तावावर खडाजंगी चर्चा झाली। व्हीयूबी कन्स्ट्रक्शननं अजून कामं केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये घालावं अशी मागणी सत्यजित कदम, सुनील कदम, किरण नकाते यांनी केली। काम पूर्ण होण्याअगोदरच ठेकेदाराला प्रशासनानं बिल अदा केल्याचं भूपाल शेटे यांनी सांगितलं। घरफाळा वाढ विषयावरून आजची सभा तहकूब करण्यात आली।